टाइमपास, तुमची गर्लफ्रेंड, तुमचा बॉयफ्रेंड, तुमची होणारी बायको, तुमची दुसरी बायको, तुमची तिसरा नाव, डिलीट डिलीट डिलीट. तुलना केल्यानंतर डर तयार होतो. काय वाटतं? हजार बहाने हो गए वो काम ना होने के लिए, कुछ अचीव न होने के लिए, लेकिन सला अचीव करने के लिए आदमी के पास जज्बा चाहिए कि नहीं चाहिए? माथा टेकत टेकत डोकं हाणत हाणत रक्त भंबाळ होऊन मेला तरी चालन, त्यालाच म्हणतात अमर मृत्यू. कंप्लेटिंग करणारीची जर तुमच्या सवय असेल ना, निंदा करणं, लावालाव्या करणं, लोकांच्या दुःखात खुरसवणं, पक्के राक्षस दातो आणि वधू. ब्रेक दिस अँड अचीव व्हॉट एव्हर यू वॉन्ट इन लव्ह लाईफ. हे तोडून टाका, याला सोडा. ह्या सवयीला, ह्या गोष्टीला, ह्या कम्फर्ट झोनला, ॲडिक्शनला सोडा आणि तुमच्या आयुष्यात पाहिजे ते मिळवा. पहिलं ॲडिक्शन काय आहे? मोबाईल फोन्स. स्क्रीन टाईम चेक करा. 5-5, 8-8 तास लोकांचा स्क्रीन टाईम. आणि तो स्क्रीन टाईम तुम्ही फक्त मॅक्स टू मॅक्स 1 तासासाठी आणा. किती तासासाठी? 3, 4, 5, 6 तास तुमची कामावर लागतील का नाही लागतील? सोडून टाका. हायर लेवलचं काम, हायर लेवलची एनर्जी, डेटा कंझ्युम पाहिजे ना. 1 तासाच्या पुढं साला कसम का सवय लई त्रास होईल. 21 दिवस सगळे नोटिफिकेशन बंद. जे ॲप काही कामाचे नाही ना त्यांना आत लपून टाका, अनइन्स्टॉल करा. जे गरजेचे आहेत तेच ॲप मोबाईलमध्ये ठेवा. हा पहिला सिद्धांत, हा पहिला नियम फॉलो करायला चालू करा. तुम्ही म्हणा सोशल मीडिया, मी देतो ना 1 तास, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? काय हसायचं, काय गोदाडी, काय घुसायचं मोबाईलमध्ये 1 तास, नॉट मोर दॅन दॅट. समज में आया? मोठं व्हायचं असेल तर सगळ्यासाठी नाही. जिनको जिंदगी में कुछ बड़ा करना है वो उनका स्क्रीन टाइम, मोबाईल ॲडिक्शन से छूट जाओ. फार डेंजर ॲडिक्शन आहे. डोळे प्रॉब्लेम्स क्रिएट करणार, माइंड येडा होणार. स्क्रीन टाईम रिड्यूस करावं लागेल. लहान मुलाला तर बिलकुल मोबाईल देऊ नका. प्रोडक्ट तुमचं, कंटेंट दुसऱ्याची. डाउनलोडच का केलं? का केलं बाबडे? सोनूले तू पीठ मळी ती आई संग बोलती, याला म्हणते बघ कार्टून, बघ डोरेमोन, ते असं बघती. गाय जेवण करते, ते काय खाद करत आई बाईनी. तेवढं टेस्टलेस झालेत. पोराला पण सवय लावून राहिले की नाही राहिले? वेडे बनून राहिलेत पोरं. डेथ होतील पोरं याच्यामुळं. लय डेंजर डोकं हँग होतं माहिती आहे तुमचे डोळे बिळे पोरांचे. प्लीज कृपया पोरांना पण वाचवा. आणि तुम्हाला जर हायर प्रोडक्टिव्हिटी पाहिजे, तुमचा दिवसात जे ठरवलेलं काम अचीव करायचं असेल तर रिड्यूस युअर स्क्रीन टाईम. नेक्स्ट टॉपिक आहे काय आहे? कम्पेअरिंग ऑदर. कधी कावळा बगळ्याला कम्पेअर नाही करत, बगळा मोराला कम्पेअर नाही करत. करतो का? कधी आंबा बोराला कम्पेअर? बोर कधी चिक्कूला कम्पेअर करतो? कधी हरिण सशाला, ससा सापाला, साप वाघाला कम्पॅरिझन आहे का? जो कलर दिला आहे, जे बुद्धी दिली आहे, जे ॲक्शन, ज्या सवयी भगवंताने दिल्यात, ॲक्सेप्ट इट. कोई आगे होगा, कोई पीछे होगा. जब चलते हैं तो 1 कदम आगे होता है. जो आगे होता है उसको घमंड नहीं होता, क्योंकि वो थोड़ी देर में पीछे होने वाला था. आगे पीछे, आगे कोई प्रॉब्लेम नहीं है. कर्मों के हिसाब से जिंदगी बनेगी. कंपॅरिझन स्वतःशी पाहिजे. काल मी काम केलंय ना 1 तास, आज मी 61 मिनिटं करणार, दॅट इज अ विनिंग. काल मी 6ला उठलोय, आज साला मी 5 वाजून 49 मिनिटांनी उठणार, दॅट इज अ सक्सेस. समज में आया? काल मी 1000ची ऑर्डर काढली आहे, आज मी 1100ची काढणार. एव्हरी डे इम्प्रूव्हमेंट, दॅट इज अ सेलिब्रेट इट. शाबास पकड्या, खतरनाक. खुद को खुश करो, डोंट कम्पेअर. तुलना केल्यानंतर डर तयार होतो. काय वाटतं? एखाद्या लेडीने चांगला शर्ट घातला, ड्रेस घातला, साडी घातली, ती चांगलं मेकअप करून चांगली दिसते, त्याच्या गळ्यात सोनं आहे, तर तुम्ही इनडायरेक्ट कम्पेअर करणार का नाही करणार? त्रास होतो का नाही? का कम्पॅरिझन करतात? कम्पॅरिझन स्वतःच्या इम्प्रूव्हमेंटवर पाहिजे. चॅलेंज ठेवा, कम्पॅरिझन करा, तुलना करा, पण स्वतःचा कालच्या दिवशी उठण्याची सवय, काम करण्याची सवय, इन्कम काढण्याची सवय, ऑर्डर क्लोज करण्याची सवय. मी 5 लोकांना भेटलोय, साला 6ला भेटणार, दुसऱ्या दिवशी 7ला भेटणार. ह्या आठवड्यात मी 50 लोकांपर्यंत पोहोचलोय, चला ह्या आठवड्यात मी 60 लोकांना भेटलो, खतरनाक, दॅट इज अ विन. समज में आया की नाही आ रहा है? मग तुमच्या आयुष्यात तुमच्या संग कम्पॅरिझन करा. तोडून टाकाय सवयीला, खाणेरड्या सवयात, रडकी सवयी, कम्पॅरिझन करणे. नेक्स्ट काय आहे? कम्फर्ट झोन. ही टॅबलेट आहे, ह्या गोळ्या आहेत ना, अशा गोळ्या कोण खातो माहिती आहे? आजारी माणूस. डायरेक्ट इनडायरेक्ट ह्या पण यांना गोळ्या खाऊ राहिला तुम्ही, आणि सगळ्या मिळून अपयश येऊ राहिले, सगळ्या मिळून ॲक्शन कमी होऊ राहिली. कम्फर्ट झोन ब्रेक करा. सेफ झोनमध्ये थांबू नका. रिलॅक्स झोन. कुठली पण काम असं ताणू नाही करू राहिले, त्रास नाही झाला पाहिजे, नाही एक्स्ट्रीम पेन झाला पाहिजे.
उठा, ड्रास्टिकली करा. गार पाणी आंघोळ करा. उठायची सवय शरीरामध्ये 6ला आहे तर 5ला सवय लावा. वाटतं मला लई जेवण मी चुकीचं करतोय, आज मला व्हेजिटेबल खायचं, जाणीवपूर्वक मनाच्या विरोधात काम करा. जेव्हा मोबाईल बघताय, बसताय, सोफ्यावर झोपताय, कुठं टाइमपास, गप्पा, हॉटेल इकडे तिकडे चालतंय ना, हे सगळा टाइमपास मधून निघण्यासाठी तुम्हाला कोणीच पुश नाही करणार. तुम्हाला स्वतःशी बोलावं लागेल, स्वतःला उठून पुश करावं लागेल. ट्रेनर असतो ना जिममध्ये असतो का नसतं, जो पैसे देऊन ट्रेनिंग करतात ना जिममध्ये, 5-5, 8-8, 10-10 घेतात माहिती आहे का पर्सनल ट्रेनर, मिनिमम कॉस्ट. ते लोक जेव्हा तो बार मारून थकतो ना, तेव्हा तर जिम ट्रेनर त्याला दुसरे 3-4 सेट मारायला लावतो. नंतर मारायला लावतो कोणी लावत. तुमचा कम्फर्ट झोन तोडायला तुम्हाला कोणीच नाही आहे. आणि क्षणोक्षणी तुम्ही कम्फर्ट झोनमध्ये येत, तर या कम्फर्ट झोनला तोडा. रील पाहता, हे डिलीट सर, 1 तास कम्फर्ट झोन नाही पाहिजे. कुठली पण गोष्ट तुम्ही करताय ना, तर 1 दिवस गॅप चालन, म्हणजे डन गॅप, डन गॅप, डन रेस्ट. पण डन रेस्ट, मग 3रा दिवस लय टप जाणार. लक्षात ठेवा, कुठली पण सवय तुमच्या जीवनात लाईफमध्ये तुम्ही जर अप्लाय करायला चालू केला तर 2 डे रूल लक्षात ठेवा. जर 2 डे तुम्ही एखाद्या गोष्टीला रेस्ट घेतली तर 3rd डेला लय चॅलेंजेस तयार होणार, आणखीन अवघड होणार. कम्फर्ट झोनमुळं सोपे कामं अवघड होतात. काय होतात? सोपे कामं, छोटंसं कर्ज मोठं होतं, आणि जे मोठे प्रॉब्लेम फार मोठे डोंगरा एवढे होतात. लई मोठे प्रॉब्लेम होण्यासाठी, लई मोठा आजार होण्यासाठी आहे ना, छोटे तुमच्या सवय मोठा आजार करतात तुमच्या शरीरात. येस ऑर नो? मग फायनान्शियली तुम्ही जर आजारी असताल तर याला कारण पण आहे की तुम्ही छोटी सवय अशी लावून घेतली आहे की याच्यामुळे तुम्ही फायनान्शियली आजारी व्हायला लागले. दारुडा माणूस डायरेक्ट दारुडा बनतो का हो? धीरे धीरे स्लोली तो दारुडा बनतो. नेक्स्ट काय आहे? क्विटिंग टू हार मानणं. क्विटिंग सून, डोंट क्विट. आदत लग जाएगी, फिर आपका वो भविष्य बनेगा, फिर क्या करोगे? कुछ कर रहे हो, कुछ प्रोडक्ट बना रहे हो, कुछ मार्केटिंग कर रहे हो, कुछ सर्विस दे रहे हो, किसी को कुछ भी आप कर रहे हो, कोई जॉब हो, वो भी आपको हर जगह पे अगर आप रीजन बताओगे बॉस को, सुपरवाइजर को, या अपलाइन को, या टीम को, हर टाइम आपको अगर कुछ काम दिया और आप वो काम के अंदर कुछ प्रॉब्लम आती है, वो सॉल्व किए बिना आप रिटर्न लाते हो, क्यों छोड़ देते हो आप? 1000 बहाने हो गए वो काम ना होने के लिए, कुछ अचीव न होने के लिए. लेकिन सला अचीव करने के लिए आदमी के पास जज्बा चाहिए कि नाही चाहिए? अपयशी माणूस आणि यशस्वी माणूस, फेल्युअर आणि विनर, याच्यामध्ये किती 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 प्रॅक्टिसचा फरक आहे असं वाटतं तुम्हाला? जो माणूस हारतो आणि जो माणूस जिंकतो याच्यामध्ये किती किती फरक आहे काय वाटतं तुम्हाला? एकाच सेकंदाचा फरक आहे. काय वाटतो? फक्त थोडासा तग धरायचा असतो. काय वाटतं? थोड़े पेशेंस गरज है. राइट और रॉन्ग? छोड़ो मत, भागो मत. जब भी कुछ कर रहे हो, बिजनेस कर रहे हो, एलओबी कर रहे हो, दुबई करना है, हार मत मानो. क्यों हार मान रहे हो? कृष्णाने अर्जुनला मेसेज दिला, आखिर तक लढते रहो. आता वेळ नाही ती स्टोरी सांगायला. यज्ञ चालू होता, फास्टमध्ये सांगतो. ब्राह्मणाचे मुलं मरत होते आणि यज्ञामध्ये येऊन ज्या राजा यज्ञ करतोय आणि प्रजा दुःखात आहे, कृष्णाला अपशब्द उच्चारायला लागला. अर्जुनाला राग आला. अर्जुन म्हणला, ए ब्राह्मण क्या हुआ बोल. सगळं सांगितलं, माझे पुत्र मरतात, जन्माला आलं का यमुनेत, चल मैं धनुधर हूं, पावरफुल हूं, मैं तेरे पुत्र को रोकूंगा, हो जाने दो. बाळ जन्माला याच्या वेळेस प्रोटेक्शन टाकतो अर्जुन गर्भाने बाणाने, आणि जेव्हा बाळ जन्माला येतं पुन्हा ते प्रोटेक्शन तुटून यमराज त्या बाळाला घेऊन जातात. अर्जुनाला राग येतो. अर्जुन तिथून रथ उचलून यम लोकात जातो बाळाला शोधायला. यम दरवाजात उघडत नाही. तिकून रिटर्न येतो आणि परीक्षा असते, जर मी तुझ्या मुलाला वाचलं नाही ना तर मी अग्नीत काय करन, स्वतःला दहन करन. बाण सोडतो, अग्नीत जायला लागतो. कृष्ण येतात, अर्जुन रोक, याचे जरा घमंड है ना, क्या हुआ, क्यों? कृष्णा, मैंने जो वादा किया था वो पूरा नहीं किया, इसलिए मैं जल रहा हूं. तू क्यों तू फेल हो रहा है अर्जुन? मालूम है तेरा घमंड, जो मैं हूं ना, मैं सबसे बड़ा धनुर्धारी, पावरफुल, तेरा ईगो तुझे हरा रहा है अर्जुन. समजतंय का? तो अर्जुन म्हणला, क्या करू भगवान, काय करू, मी हारलोय, माझी शपथ तुटली, मी जे बोललोय ते नाही करू राहिलो आणि मला वचन पालन करून दे का ना. तेव्हा कृष्ण म्हणले, तुझ्या लाईफवर फक्त तुझा अधिकार नाही, माझा पण अधिकार आहे, मी तुला वेळ दिलाय.
तुला अधिकार नाहीये, तुला अलाउड नाहीये मरायला, मला माझी परवानगी घ्यावा लागन तुला मारण्याच्या अगोदर, आणि माझी परवानगी नाहीये, मी नाकारतोय, तुला अलाउड नाहीये, नाही तर पाप लागन तुला. समज में आया. आणि जेव्हा अर्जुनाला हे समजवलं ना, तेव्हा अर्जुनाला सांगितलं, अर्जुन म्हणला अरे प्रयत्न का नाही केले, अरे गेलो ना बाबा, गेलो मी यमलोकापर्यंत, मला दरवाजेच उघडले नाही. अरे म्हणले यमलोकात झालो मी, नाही भेटलं मला बाळ. अरे म्हणलं पुढं जा ना, अरे कुठं जाऊ, त्याच्या पुढं पण आहे का. अरे पण सगळे प्रयत्न करून थकल्यावर काय करायचं. तेव्हा कृष्ण म्हणले होते नेव्हर क्विट सोन, पुढं जा, मार्ग भेट. अर्जुन म्हणला पुढं जर भिंत आली तर काय करायचं. तेव्हा कृष्ण म्हणले माथा टेकत टेकत, डोकं हाणत हाणत, रक्त भंबाळ होऊन मेला तरी चालन, त्यालाच म्हणतात अमर मृत्यू. चालल पण प्रयत्न सोडो, हे शिक्षण आहे कृष्णांचं. आणि तर आमच्या गीतान हाले कृष्णला आणि बोंबलत मागं पडते शेपटी घालून, कृष्णाचं नाव खराब करते. सुदर्शन कापलं पाहिजे याच्या मुंडक्याला. कृष्ण म्हणते मी गीताला फॉलो करतोय. का शिकारा तू कसलं गीताला फॉलो करतो. कृष्ण म्हणतात नेव्हर क्विट सुन, तू कसली गीता फॉलो करतो येड्या गाबाळ्या, तू वारंवार खोटारडाय. काय फायदा आहे कृष्णांचा. ही कृष्णाची टीचिंग आहे. कृष्णाचे शिष्य असे आडे तेडे लूज लफंगे नाही आहेत, ते फुल पॉवरफुल आहेत. समज में आया. ते जर अर्जुनाला राजा, अर्जुनानंतर बघा ना किती मोठं राजा बनवून टाकला अर्जुनाला, किती मोठा कार्यक्रम करून घेतला अर्जुनाकडून. गेलं का नाही केलं. का भगवे वस्त्र घालायला सांगितले का अर्जुनाला, गृह त्याग करायला सांगितला. हा ही मग क्विट नाक करू, लढते रहो, बहुत इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट काय आहे मल्टी टास्किंग, वेगळे वेगळे कामं, कधी जॉब, कधी धंदा, कधी क्रिप्टो, कधी मार्केटिंग, कधी शेअर, कधी शेती, कधी दारे, कधी बागाई, कधी बायको, कधी पोरं, कधी संसार, कधी टी व्ही, कधी मोबाईल, कधी कॉमेडी. एवढं चाललंय घोटाने याच्या जिंदगीत. काय होणार हो, काय होणार. फोकस, एक ही जगह लगाना पडेगा. भिंगाने कागद जाळलाय का कोणी कोणी, कागद कोणी कोणी जाळलाय. असा कागद का नाही जळत सूर्यानी, एनर्जी एकाग्र होत नाही म्हणून ना. मल्टीटास्किंग नका करू. एकाच टायमिंगला तुम्ही 10 व्हिडिओ डाउनलोडिंगला लावले आणि इंटरनेटचा स्पीड स्लो आहे, काय होईल. एकही होणार. एक लावला तर होईल का नाही होईल. मग मल्टीटास्किंग नको. एका वेळेस आता एक करिअर घेतलंय तर कुठं फोकस करायचा. काही लोक सगळीकडे सेटिंग लावून ठेवतात. देव पण म्हणतो काय बनावं आता याला. देव टेन्शनमध्ये सगळीकडे सेटिंग लावल्यावर पडली कन्फ्युजन आहे. तुम्ही एखाद्या वडापावच्या दुकानात गेले आणि तिथं ऑर्डर देणं वडापाव मागा ना. काय नाही सर मी चहा सांगितलाय, मी पुरी बाई सांगितले, मी आता मोबाईल घेतलाय, मी पॅन्ट पण सांगितले. तो म्हणतो अरे इथं तुला काय पाहिजे. समजते. एका वेळेस एक ऑर्डर द्या. मल्टीटास्किंग ही सवय असेल तर सोडून टाका. नेक्स्ट पॉईंट काय आहे, वेटिंग फॉर परफेक्शन. परफेक्ट झाल्यानंतरच मी एखादं काम करण. परफेक्ट झाल्यानंतरच नाही हे वाट नका पाहू. चांगले लोक भेटले तरच काम करण, माझं माल विकला तरच काम करण, मला मूड आला तरच काम करण, रिझल्ट आला तरच काम करण. नाही. यश कुठं लपलंय, नो मध्ये लपलंय. सोनं कुठे आहे, मातीच्या खाली. मोती कुठे येतं, समुद्राच्या पाण्याच्या खोलीमध्ये. गुलाब कुठं लपवलाय, काट्यामध्ये. कमळ कुठे, चिखलामध्ये. यश कुठे, नोच्या आत, संकटाच्या आत. संकटाचा खचाखच ढीग आहे, त्याच्या आतमध्ये यश लपून ठेवलंय भगवंतानी. समज में आया. सो उतरो मार्केट में. परफेक्शनची वाट नाही पाहिजे. नेक्स्ट काय आहे पुन्हा प्रोकास्टिनेशन. म्हणजे काय, टाळाटाळ्या, हलगर्जीपणा, करू बघू. सोपे काम आवड करून टाकतात, सोप्या सवय आवड होऊन जातात. ही जी सवय असेल ना तुमच्या लाईफमध्ये, याला ब्रेक करून टाका. नेक्स्ट पार्ट काय आहे, कंप्लेनिंग. रडके, नुसतं रडत बसतं. काही झालं ना रडके. काही लोक आहेत अशा असतात की जे रडके लोक आहेत. रडणे लोकाला बिलकुल लोक आवडत नाही. काही कचऱ्यात डबा छा, काही सांगा, नाही झालं, नाही होणार, मी काय करू सर, मी चुकच नाही सर, मी काय करणार सर, मी केलं ना सर, मला सगळं माहिती ना सर. काय ढेकळं माहिती, काय माहिती तुला. तू कंप्लेंटचा बॉक्स, कंप्लेंटचा पिटारा पोतं भरलंय तुझं ते कचरकुंडीने. जसं कचरा भरतात ना कंप्लेंट. नुसतं लोकांच्या किडाकांडे करणं, लोकांच्या लावालाव्या करणं, कोण ॲड होतोय कोण लेफ्ट होतोय याच्यावरच कुठं नाही त्याची. कोणाचं काय चाललंय. कंप्लेटिंग करणारीची जर तुमच्या सवय असेल ना, निंदा करणं, लावालाव्या करणं, लोकांच्या दुःखात खुश होणं, पक्के राक्षस आहेत आणि वध होणार. ती अंबाबाई कालिका माता येऊन भाला खुपशिणार तो आहे पोटात. गरिबीचा यमराज, चल बाबडे आता. लय वाजवली लोकांची. काय कामाचे कंप्लेटिंग.
जर ही कंप्लेटिंगची सवय असेल ना तर ब्रेक केली पाहिजे. आणि नेक्स्ट पॉईंट काय आहे? डिस्ट्रॅक्शन. काय आहे? डिस्ट्रॅक्शन. जेव्हा तुम्ही एखादं काम करायला चालू करतात ना तर वेगळे वेगळे लोक तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करणार आहेत. पहिल्या काळात लोक तपश्चर्या करायचे ना, राक्षस लोक, तर त्यांना वारं, कधी अग्नी, कधी भूतनी, कधी नर्तकी, कधी टाळ, कधी पैजण, कधी साप डिस्टर्ब करायचे. माहिती तुम्हाला? आत्ताच्या आपल्या बिझनेसमध्ये तुम्हाला सोशल मीडिया, कुठलं स्टेटस, कुठली कंपनी, कुठला लीडर, कोणाचा चेक, घरची निगेटिव्हिटी, मित्राची निगेटिव्हिटी, हे सगळं डिस्ट्रॅक्ट करू शकते. तुमचा आळस, तुमचा कम्फर्ट झोन, टाइमपास, तुमची गर्लफ्रेंड, तुमचा बॉयफ्रेंड, तुमची होणारी बायको, तुमची दुसरी बायको, तुमची तिसरा नाव, डिलीट. कोणी काही पण तुम्हाला डिस्टर्ब करू शकतं. समजलंय का? काही शब्द रिव्हर्स घेतो मी. तुम्ही डिस्ट्रॅक्ट नाही व्हायला पाहिजे. कुछ भी हो जाए, फोकस. घोड्याचा फोकस कसा असतो? रेसवाल्या घोड्या लोकांना कसं असतं? उसको सिर्फ वो दिखना चाहिए. आणि वरातीतले घोडे, काही वरातीतले घोडे आहेत सिनेजीमध्ये, टेबल फॅन सारखे. काय कामाची अशी जिंदगी पोरांनो? फोकस. एकाच गोष्टीच्या पाठीमागं 1000 गोष्टी आहेत. फोकस. आपल्याला निघायचंय कुठं? इथं हॉटेलला यायचं होतं, मध्ये कुठं डिस्टर्ब झाले का तुम्ही? जर आता बिर्याणी बनायला घेतली ना तर सला बिर्याणीच बनली पाहिजे यांना, नाहीतर कळलं बेसन बनलंय. नवरा पक्का 2-4 काना मागवायची. बेसन का बनलं? फोन आला एक जणीचा आणि तांदळाचा की बेसन पीठच काढलं बाईनी. समज में आ रहा है की नाही आ रहा है? डिस्ट्रॅक्शन नाही पाहिजे. एकदा का घुसले, उखळात मुंडकं दिलं ना, आता काही घेणं देणं नाही. आणि जो लास्ट मी सांगितलं ना, डिस्ट्रॅक्शन नाही व्हायचं. किती लोक अच्छा लागाय सेशन खतरनाक. कोण कोण अप्लाय करणार?